नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे दिनेश म्हणत असतो, की या सगळ्यामध्ये माझीच चुकी आहे. मी असं बोलायला नको होतं. मी म्हणालो, की माझ्यासाठी मानसी आणि तेजस दोघेही माझ्यासाठी मेलेत, असं म्हणालो मी. आणि त्याच्यानंतरलाच मानसीचा अपघात झालाय असा फोनसुद्धा आला. म्हणजे मी म्हणालो आणि हे तसंच घडलं. मी असं बोलायलाच नको होतं, दिनेश म्हणत असतो. तेव्हा गायत्री म्हणत असते, की "दिनेश, तुला काय म्हणायचं आहे? तुझं बोलण्यामुळे त्या माणसाचा अपघात झालाय, असं म्हणायचं आहे का तुला? अरे, तुला माहिती तरी आहे का तिचा अपघात कधी झालाय ते?" तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, की "सगळं जर तुझ्या म्हणण्यानुसार झालं असतं, तर मी काय काय केलं असतं तुला माहिती तरी आहे का? मी तुला सांगितलं असतं, हे प्रभू निवास आहे ना, ते जमीनदोस्त करून टाक. मला या ठिकाणी खूप मोठं टॉवर उभं करायचं आहे. असं मी खूप काही करून घेतलं असतं, कळतंय का तुला? हे बघ तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे आणि जाऊ दे ना, तुला का त्या माणसाचा एवढा पुळका येतोय? त्या मुलीने तुझा एवढा अपमान केला. मोठा दीर असूनसुद्धा तिने तुझा हात पकडला. या घरामध्ये तुला तुझी लायकी दाखवली आणि तरीसुद्धा त्या मुलीची तुला खूपच जास्त आपुलकी वाटते का? तेव्हा दिनेश म्हणत असतो, की "हे बघ, घरातले भांडण, वाद हे एका बाजूला आणि एकमेकांचा जीव एका बाजूला गं. माणसाचा जीव खूप महत्त्वाचा असतो आणि एकत्र कुटुंबामध्ये वादविवाद होतात म्हणून आपण काय एकमेकांच्या जीवावरती उठायचं का? जे काही झालं ते चुकीचंच. त्या मुलीच्या जीवावरती बेतलंय." तेव्हा गायत्री म्हणते, "हां, मग ठीक आहे. तुला एवढा पुळका यायची गरज नाही आहे, कळलं ना? आणि हे बघ, तुझ्या बोलण्यामुळे काही झालेलं नाही आहे. म्हणजे इथे कावळा बसायला आणि फांदी मोडायला असं झालेलं आहे, निमित्त मात्र. पण एक गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा इकडे दिनेश म्हणत असतो, "हे बघ, तरीसुद्धा जे झालं ते चुकीचंच." तेव्हा गायत्री म्हणते, "त्याच्याशी मला काही घेणं-देणं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बोलण्यावरून मला असं वाटते, की तुला आता हॉस्पिटलला जावंसं वाटतंय ना, तिला बघायला, तिला भेटायला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अजिबात घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही आणि तू हॉस्पिटलला तर अजिबात जायचं नाही, कळलं ना?" असं इकडे गायत्री त्याला आता वॉर्निंग देऊन म्हणते. तेव्हा दिनेशला आता काय करावं, काही कळत नसतं. तर दिनेशला आता हॉस्पिटलमध्ये जायचं असतं मानसीला बघण्यासाठी, तेजसला धीर देण्यासाठी. पण इथे गायत्रीने त्याला आता जणू काही धमकीच दिलेली असते. त्याच्यामुळे त्याचा नाईलाज झालेला असतो. तर इथे सुयोगला आता आपल्या सरांचा फोन येतो. तेव्हा सुयोग म्हणत असतो, की "हां सर, बोला ना." तेव्हा तो म्हणतो, की "नाही, मला आता जाता येणार नाही आहे आणि सॉरी सर, मी तुम्हाला फोन करायला विसरलो. पण इथे मेडिकल इमर्जन्सी आली. त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं आणि हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार आहे सर." तेव्हा इकडे आता सुयोगचे सर काही ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात, की "नाही, नाही, तुम्हाला आत्ता जावंच लागेल." तेव्हा सुयोग म्हणतो, "सर, प्लीज समजून घ्या ना, मला नाही जाता येणार आहे. इथे खरंच खूप इमर्जन्सी आहे. मला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार आहे." तरीसुद्धा इथे सर काही ऐकायला तयार नसतात. त्याचा फोन ठेवून देतात. तेव्हा तेजस म्हणत असतो, की "सुयोग, तू जा. तुझं काम महत्त्वाचं आहे. तू जा बरं. आणि हे बघ, रणजित सर आहेत ना इथे आणि मी पण आहे." तेव्हा सुयोग म्हणत असतो, "नाही रे, इथे तुझ्याबरोबर कोणीतरी हवं आहे ना धावपळ करायला. मी थांबतो इथे, काहीच हरकत नाही. मी कुठेही जाणार नाही आहे." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, नको, हे बघ असं नको करूस. तुझं काम महत्त्वाचं आहे. तू जा बरं आणि तुझं काम झाल्यानंतर मग हवं तर परत ये." तेव्हा सुयोग म्हणतो, "काही झालं तरीसुद्धा मला सांगायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अजिबात त्रास करून घेऊ नकोस. वहिनीला काहीसुद्धा होणार नाही आहे आणि मी नक्की परत येईन, कळलं ना? तू तुझी काळजी घे आणि काही लागलं ना तरीसुद्धा लगेच मला फोन कर." तेव्हा तेजस म्हणतो, "मी नक्की फोन करेन." तेजस इथे खूपच जास्त आता विचारांमध्ये असतो. रणजितसुद्धा तिथे असतो. तेवढ्यातच सुगंध आणि संपदा दोघीजणी आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे संपदा विचारत असते, की "ऑपरेशन थिएटर कुठे आहे?" तेव्हा हॉस्पिटल स्टाफ त्या दोघींची मदत करत असतो. तर इकडे ऑपरेशन थिएटर कुठे आहे हे सांगितलं जातं. तेवढ्यातच रणजितचं लक्ष जातं, तर तिथे संपदा त्याला दिसते. तो म्हणत असतो, की "मानसीची आई यांनी जर मला इथे बघितलं तर त्यांना खूप राग हा माझा येऊ शकतो. त्याच्यामुळे आता इथून निघून गेलेलंच बरं." तेव्हा रणजित म्हणत असतो, की "उगाच त्यांना माझ्यावरती संशय येण्यापेक्षा इथून गेलेलंच बरं." तेव्हा रणजित म्हणतो, की "तेजस, मलासुद्धा आता ऑफिसमध्ये जावं लागतंय. हे बघा, मी ऑफिसमधून कुणाला इथे पाठवून देऊ का तुमच्या मदतीसाठी?" तेव्हा तेजस म्हणतो, "खरंच याची काही गरज नाही आहे. तुम्ही आधीच आमच्यासाठी खूप केले. तुम्ही जा बरं. मी आहे इथे. मी घेईन काळजी."
त्यानंतरला रणजित आता मानसीच्या आईने बघू नये म्हणून एका बाजूला येऊन लपून बसलेला असतो. तेवढ्यातच इथे संपदा येते आणि तेजसची कॉलर पकडते. त्याला म्हणत असते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मानसीला काही बोलू नका म्हणून, मानसीला काही सांगू नका म्हणून, तिला स्वतःपासून दूर नका करू असं सांगितलं होतं ना. ती एवढा मोठा धक्का नाही सहन करू शकणार. तुम्हाला कळत का नाही मानसीचं तुमच्यावरती किती प्रेम आहे. तुम्ही तिला सोडायची गोष्ट तिच्यासमोर करू नका, नाहीतर तिला ते सहन होणार नाही असं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तेव्हा इकडे रणजितला हे सगळं ऐकून खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा संपदा म्हणत असते, जर माझ्या माणसेला काही झालं ना तर मी अजिबात तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही माझ्या माणसेला हे सगळं बोलल्यानंतर तिचा अपघात झाला आहे ना, खूप टेन्शनमध्ये आली असेल ना ती. तेव्हा इकडे संपदा आता रडत असते. ते म्हणते, किती वेळा सांगू, तुम्ही दोघेजण एकत्र राहा, एकमेकांपासून वेगळं जाण्याची गोष्ट करू नका. त्यानंतरला संपदा आता रडत असते. सुगंधा तिला शांत करत असते. तेवढ्यातच डॉक्टरसुद्धा येतात. तेजस विचारतो की डॉक्टर कशी आहे मानसी. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, शांत व्हा. ऑपरेशन तर सक्सेसफुली झालेलं आहे, पण त्यांना अजिबात शुद्ध आलेले नाही आहे. त्याच्यामुळे आता आपण प्रार्थनाच करूया की त्यांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. मग मात्र त्यांची कंडिशन क्रिटिकल होऊ शकते. जर त्या लवकर शुद्धीवरती नाही आल्या तर त्यांची कंडिशन आताही क्रिटिकलच आहे. तेव्हा सिस्टर येतात आणि म्हणतात की सर लवकर चला, त्यांची कंडिशन अजूनच क्रिटिकल होत चालली आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर. तेव्हा डॉक्टर आता पुन्हा धावत पळत जातात. तर इकडे सगळेजण आता खूप जास्त टेन्शनमध्ये येतात. तेव्हा इकडे तेजसच्या हातामध्ये ते लकी चार्म असतं. त्याच्याकडे बघत तो आता बसलेला असतो. तेव्हा त्याला मानसीबरोबर घालवलेले ते क्षण आता आठवत असतात. त्यानंतरला डॉक्टर म्हणत असतात की यांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल होत चालली आहे, चला इथे आता शॉकची व्यवस्था करा असं सुद्धा सांगितलं जातं. तर इथे रणजित येतो आणि डॉक्टरांना दुसरा पकडतो आणि म्हणतो, हे बघा, माझ्या पेशंटला काही नाही झालं पाहिजे. मी आत्ताच सांगतोय, हवी ती ट्रीटमेंट सगळी करा. पैसे हवे असतील तर हे घ्या, पैसे अजून ठेवा. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, मी तुमची अवस्था समजू शकतो, पण आम्ही काय नाही करू शकत आणि सगळ्यात बेस्ट हॉस्पिटलचे सर्जन त्यांची ट्रीटमेंट करत आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका, आमचे प्रयत्न चालू आहेत, त्यांना नक्की बरं वाटेल. तेव्हा रणजित म्हणत असतो, खरंच सॉरी, पण हे बघा, बरं वाटलं पाहिजे मानसीला, ती पहिल्यासारखी झाली पाहिजे. तिची स्माईल, तिचा कॉन्फिडन्स सगळं काही पहिल्यासारखं असलं पाहिजे. मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो की मानसीचं फक्त माझ्यावरती प्रेम असायला हवं आहे, फक्त माझ्यावरती, दुसरं कुणावरतीच नाही. त्यानंतरला इकडे आता रणजित म्हणत असतो की मानसी, तुला काहीच होणार नाही आहे, मी आहे ना, मी तुला काहीसुद्धा होऊ देणार नाही. जी काही पैसे लागतील, जी काही ट्रीटमेंट लागेल ती सगळी तुला दिली जाईल, कारण तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. आणि माझ्यामुळे तुझी अवस्था झाली आहे ना, तुला बरं करायची जबाबदारीसुद्धा माझीच, असं आता रणजित म्हणत असतो. तर ह्या तेजसकडे काय आहे, तेजसकडे मी तुला कधीच जाऊ देणार नाही आहे. त्यानंतरला इथे आता मानसीला आठवत असतं. ती म्हणत असते की राष्ट्रहित, सॉरी, मला माफ करा, खरंच मला माफ करा. मी तुमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली आणि म्हणून तुम्ही माझ्यापासून इतके दूर गेलात ना, मी एक गोष्ट लपवली म्हणून. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की राष्ट्रहित, मी पुन्हा असं कधीच करणार नाही, तुमच्याजवळ खोटं कधीच बोलणार नाही, प्लीज मला माफ करा. तेव्हा तेजस म्हणत असतो, काही हरकत नाही आहे. हे बघा, तुम्ही माझ्यापासून लांब नाही गेलात आणि तुम्ही कधी जाणारसुद्धा नाही. आणि असं बोलत असताना त्याच्या हातामध्ये जे लकी चार्म असतं ते खाली पडतं. तेव्हा तेजस ते उचलतो आणि म्हणतो की हे तुम्ही एक काम करता का सिस्टर, तुम्ही प्लीज हे लकी चार्म जाऊन त्यांच्याकडे फक्त द्या. तेव्हा इथे सिस्टर म्हणतात की नाही, आम्ही नाही असं करू शकत, कारण ऑपरेशन थिएटरमध्ये बाहेरची कुठलीच गोष्ट अलाउड नाही आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, हे बघा, हे लकी चार्म आहे ना त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही प्लीज हे त्यांच्या उशाजवळ ठेवा आणि डॉक्टरांमध्येच आम्ही देव बघतो. तेव्हा प्लीज तुम्ही जरा एकदा हे लकी चार्म त्यांच्याजवळ ठेवा ना, त्यांना खरंच बरं वाटेल. त्यांची याच्यावरती खूप जास्त श्रद्धा आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज रिक्वेस्ट करतो, हे तुम्ही त्यांच्या उशाला वगैरे ठेवून द्या. तेव्हा इकडे सिस्टर म्हणतात की बरं ठीक आहे, मी ठेवून देईन म्हणून. तेव्हा इथे तेजसला खूपच जास्त छान वाटतं, कारण त्या लकी चार्मवरती त्या दोघांचाही विश्वास असतो. संपदा म्हणत असते की देवा, मला माझ्या मुलीवरचं संकट माझ्यावरती येऊ दे, पण माझ्या मुलीला या सगळ्यातून सुखरूप बाजूला काढ देवा. तिला काही नाही झालं पाहिजे, तिच्यावरचं संकट माझ्यावरती येऊ दे, मी मेले तरी चालेल, असं आता
संपदा म्हणत असते. त्यानंतरला इथे तेजस आता देवाजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो की देवा, हे सगळं काय घडलं? म्हणजे माझ्या चुकीची शिक्षा लकी चार्मला का मिळाली? या सगळ्यामध्ये त्यांची काय चुकी होती? काहीच चुकी नव्हती. पण देवा, तुम्ही काही करा, पण लकी चार्मला लवकरात लवकर बरं करा. त्यांची जर इच्छा असेल ना की त्यांना माझ्याबरोबर राहायचं आहे, तर मी कधीच त्यांना माझ्यापासून आता दूर होऊ देणार नाही. त्यांना नेहमी मी माझ्याबरोबरच ठेवेन. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की देवा, फक्त एकदा माणसाला बरं वाटू दे. मी माझ्या सगळ्या चुका सुधारेन. मी त्यांना कधीच माझ्यापासून दूर करणार नाही आहे. तर इथे आता शॉकची आणि इंजेक्शनची सगळी तयारी झालेली असते आणि सिस्टर ते लकी चार्मसुद्धा घेऊन आलेले असतात आणि आता ते म्हणतात की हे बघा, त्या पेशंटच्या रिलेटिव्हने हे पेशंटजवळ ठेवायला दिले. डॉक्टर म्हणतात की नाही, बाहेरची गोष्ट इथे अलाउड नाही आहे, ठेवू नका. तरीसुद्धा इथे सिस्टरने शब्द दिलेला असतो. तेव्हा रणजित तिच्या उशीच्या खाली आता ते लकी चार्म ठेवतो. तर इकडे आता झटके देत असताना मानसीचा जीव आता परत आलेला असतो. तेव्हा इथे डॉक्टर सिस्टर सगळेजण खुश होतात आणि म्हणतात की आता त्या संकटातून बाहेर आलेल्या आहेत. आता त्यांना बरं वाटणार आहे. तेव्हा इथे डॉक्टर आता बाहेर आल्यानंतर ऑपरेशन थिएटरमधून तेजस, संपदा, सुगंधा धावत पळत त्यांच्याजवळ जातात आणि विचारतात की आता कशी आहे मानसी? तेव्हा डॉक्टर म्हणतात की काळजीचं काही कारण नाही आहे आणि मानसी आता संकटातून सुद्धा बाहेर आलेल्या आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुणीतरी भेटायला त्यांना जाऊ शकतं, पण गर्दी करू नका. आधी कुणीतरी एकानेच जा आणि त्यांच्याबरोबर जास्त बोलूसुद्धा नका. ते आता कधीही शुद्धीवरती येऊ शकतात, असं सुद्धा डॉक्टर सांगतात. त्यानंतरला इथे आता तेजस म्हणत असतो की आई, तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी जा बरं भेटायला. तेव्हा संपदा म्हणत असते, नाही नाही, तो अधिकार तुमचा आहे. तुम्ही एक काम करा, आधी सगळ्यात आधी तुम्ही जा बरं तिथे. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, नाही आई, तुम्ही जा. तेव्हा आई म्हणत असतात, नाही, तुम्ही जा तेजस. हे सगळं त्या दोघांचं बोलणं चालू असतं. तेव्हा रणजित म्हणत असतो की खरं तर आतमध्ये सगळ्यात आधी मानसीला बघायला मी गेलं पाहिजे, कारण तो अधिकार सगळ्यात आधी बघण्याचा फक्त आणि फक्त माझा आहे, तेजस तुझा नाही, असं इथे आता रणजित म्हणत असतो. तर इकडे सिस्टरने सांगितलेलं असतं की हे घ्या, तुम्ही मगाशी उशीखाली जे लकी चार्म ठेवायला दिलं होतं ना, ते हे आहे आणि खरं तर याचा सगळा फायदा झालेला आहे. तेव्हा संपदा म्हणत असते, खरंच खूप थँक्यू, त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही ते तिथे ठेवून दिलं होतं. तेव्हा इकडे आता संपदा म्हणत असते की माझी मुलगी लवकरात लवकर बरं वाटू दे आणि शुद्धीवरती येऊ दे. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात की अजिबात काळजी करू नका, तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता, त्यांच्याजवळ बोलू शकता. तेव्हा इकडे आता संकट हे बाजूला झालेलं आहे. तुम्ही फक्त त्यांच्याशी जास्त बोलू नका, नाहीतर त्यांना त्रास होईल. तेव्हा इकडे आता सिस्टर म्हणत असतात की हे घे तुमचं लकी चार्म, सगळं याच्यामुळे झालेलं आहे. हे उशाखाली ठेवलं आणि त्यांना शुद्ध आलेली आहे. तेव्हा तेजस ते लकी चार्म आपल्या हातामध्ये घेतो, कारण त्याला माहिती असतं की याचा तिच्यासाठी पॉझिटिव्हच उपयोग होणार आहे. तेव्हा इथे रणजितला खूप जास्त राग आलेला असतो, कारण तेजस सगळ्यात आधी आता मानसीला भेटायला जाणार असतो आणि ही गोष्ट तेजसला काही अजिबात आवडत नाही. त्यानंतरला तेजस आता मानसीकडे येतो ऑपरेशन थिएटरमध्ये. तिला नंतरला वॉर्डमध्ये शिफ्ट करणार असतात. पण इथे तेजस मानसीला बघायला आता इथे ऑपरेशन थिएटरमध्ये येतो आणि खूप जास्त रडत असतो. त्यालासुद्धा त्याच्या चुकीची जाणीव झालेली असते, कारण इथे मानसीचं त्याच्यावरती खूप जास्त प्रेम असतं. पण तेजस मात्र तिला स्वतःपासून आता दूर लोटण्याचं काम करत असतो, कारण त्याला वाटत असतं की मानसीचं सुख या सगळ्यामध्ये आहे. पण संपदासुद्धा म्हणालेली असते की तुम्हाला खरोखर मानसीला त्या घरात त्रास होतो आहे, म्हणून तुमच्यापासून दूर लोटत आहे, की तिच्यामुळे घरामध्ये वाद होत आहेत, भांडणं होत आहेत, म्हणून तिला स्वतःपासून दूर करताय? असं जेव्हा संपदा विचारते तेव्हा तेजस गप्पच बसतो, कारण तसं काही नसतं. त्या घरामध्ये मानसीला त्रास होऊ नये, ती खूप सगळं काही चांगलं डिझर्व करते, म्हणून इथे तेजसला असं वाटत असतं की तिने त्याच्यापासून दूर व्हावं. पण इथे तेजस म्हणतो की लकी चार्म म्हणजे माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकलात. एवढं प्रेम तुम्ही माझ्यावरती का करता? मग जर असं असेल ना, तर तुम्हाला जे हवं आहे तेच होईल. म्हणजे मी तुम्हाला कधीच माझ्यापासून दूर जा असं म्हणणार नाही. तुम्ही नेहमी माझ्याबरोबरच राहा, असं सुद्धा तेजस म्हणतो आणि मानसीचा हात आपल्या हातामध्ये घेतो. तर इथे पुढील भागामध्ये सुद्धा तेजस म्हणत असतो, मानसी, तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना तेच होईल. तुमचं जर माझ्यावरती इतकं प्रेम आहे, तुम्ही माझ्यावरती इतकं प्रेम करता,
तर मी तुम्हाला माझ्यापासून दूर लोटणार नाही. जर तुम्हाला त्रास होत असेल तर. तुम्ही माझ्याबरोबरच राहा. मी तुम्हाला कधीच मला सोडून जा असं म्हणणार नाही." तेव्हा इकडे अंगावरती शॉल घेऊन आता एक माणूस वॉर्डमध्ये आलेला असतो. ज्या ठिकाणी मानसी असते त्या ठिकाणी